सर्वांना जय शिवराय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र जागर स्पर्धेच्या निकालाच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। या ठिकाणी आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की आपण ही जागर स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आपणही करत आहात आणि या स्पर्धेमध्ये आपणही सहभागी झाला, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर सतर्क महाराष्ट्राच्या रेखाताई वेगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार। महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून सौ रेश्माताई फडतडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार। मावळ सत्याचे श्री रामदास पाडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार। व तळेगाव टाइम्स न्यूजच्या माध्यमातून श्री शिंदे सर हे कायम सहकार्य करत असतात, त्यांचेही मनपूर्वक आभार। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या दरम्यानच्या जो बलिदान मास आपण पाळला जातो, या बलिदान मासाच्या निमित्ताने आपण एक शंभू चरित्राची जागर स्पर्धा आयोजित केली होती। यामध्ये 30 दिवस पूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली होती त्याचा निकालाचा आज दिवस आहे आणि या निकालाच्या पुढच्या बाबतीत आणि पूर्ण कार्यक्रमाच्या स्वरूपाच्या बाबतीत मी डॉक्टर प्रवीण माने यांना विनंती करतो की त्यांनी या पूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप आपण सादर करावं। जय शिवराय। सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आणि आपल्या शिवभक्तांचं स्वागत करतो। जसं आता सचिन भाऊंनी सांगितलं की आपण छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर स्पर्धा ही स्पर्धा आयोजित केली होती। तर या स्पर्धेची पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या वर्षी हा बलिदान मास पाळत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र सलग 30 दिवस सांगणे हा एक मी म्हणेल की चॅलेंज मी स्वीकारलं होतं। आणि खरं तर ही गोष्ट असं आपण म्हणूयात की हे जे कुठलं कार्य आपण करत असतो तर हे आपण करत नसतो स्वतः, तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडनं आपली निवड झालेली असते असं एखादं कार्य करून घेण्यासाठी। तर कदाचित माझी निवड त्यांच्याकडून झालेली होती आणि गेल्या वर्षी सलग 30 दिवस बलिदान मास पाळत असताना दररोज एक शंभू चरित्राचा एक व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवर आपल्या टाकायचो। तर गेल्या वर्षी 30 दिवस हे व्हिडिओ आपण अपलोड केले होते आणि लोकांना आवाहन करायचं तुम्ही हे व्हिडिओ पहा। तर या व्हिडिओची पार्श्वभूमी सांगताना मी तुम्हाला सांगेल की हे जे व्हिडिओ आपण तयार केले होते, हे व्हिडिओ जे आहेत हे व्हिडिओ तयार करताना माझा साधारणतः छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा एक साधारणतः 1.5 ते 2 वर्ष त्याचं आपण वाचन केलेलं होतं। ते वाचन करत असताना समकालीन साधनांवर आधारित असलेली काही जी पुस्तकं आहेत, काही जे ग्रंथ आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर कमल गोखलेंचं शिवपुत्र संभाजी असेल किंवा ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर सर्वात जास्त रिसर्च केला त्या वासी बेंद्रे सरांचं पुस्तक असेल किंवा डॉक्टर सदाशिव शिवदे सरांचं पुस्तक असेल, त्याचबरोबर सुप्रसिद्ध छावा ही कादंबरी असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज ही कादंबरी असेल, तसंच अगदी म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीच्या साधारणतः एक 8 ते 10 लेखकांची छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरची पुस्तकं याचं वाचन आणि चिंतन आपण केलेलं होतं। त्या 2 वर्षाच्या काळानंतर छत्रपती संभाजी महाराज चरित्र हे जनसामान्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवावं अशी एक माझी इच्छा होती। त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा वाचनाच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचलेलं आहे, पण शंभू चरित्र त्या मानाने अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही। तर त्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केला होता। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 2 वर्षाचा तो अभ्यास, त्यानंतर मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने साधारणतः 150 ते पावणे 200 तास हे 30 दिवसांमध्ये वाचन केलं आणि तो वाचन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र माझ्या युट्यूब चॅनलवर 30 भागांमध्ये म्हणजे फक्त 3 तासांमध्ये आपण ते एकत्रित करून ठेवलं। आपण करून ठेवलं म्हणण्यापेक्षा पुन्हा मी सांगेल की त्यांनी माझ्याकडून ते काम करून घेतलं। तर ते इतक्या छान पद्धतीने झालं होतं, तर त्याचाच धागा धरून यावर्षी एक संकल्पना आली की जी मी माझ्या मित्रमंडळींशी शेअर केली की आपण युट्यूबवर तर ते भाग टाकले होते, तर हे तरुणांनी किंवा आपल्या ओळखीच्या सगळ्या लोकांनी ऐकावं, छत्रपती संभाजी महाराज समजून घ्यावेत, तर आपण काही करू शकतो का। आणि मग आमच्या विचार मंथनातून या स्पर्धेचा एक कॉन्सेप्ट आला की छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर ही आपण एक स्पर्धा घेऊयात। मग ती स्पर्धा घ्यायची तर कशी, तर मग या डिजिटल माध्यमाचा उपयोग करण्याचं आपण ठरवलं आणि त्या स्पर्धेमध्ये मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो कुठली स्पर्धा घ्यायची म्हटलं तर आपल्याला तसे परीक्षक भेटले पाहिजेत। तर आपलं सौभाग्य असं आहे की आपल्या तळेगावमध्ये मावळामध्ये
आमचे म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अभ्यासातले चरित्रातले हे जे 4 जण मी ज्यांना माझे गुरु मानतो, म्हणजे त्यामध्ये इतिहासकार प्रमोद बोराडे सर असतील, आपले ऍडव्होकेट विनय दाभाडे सर असतील, आपले सह्याद्री प्रतिष्ठानचं पूर्ण महाराष्ट्रभर काम करणारे सचिन शेडगे भाऊ असतील, आणि दुसरे म्हणजे आमचे पुरुषोत्तम चव्हाण सर, ज्यांचा इतिहासावर गाढा अभ्यास आहे, त्यांनी आता डॉक्टरेट केली, त्यांना डॉक्टरेटची पदवी पण मिळेल. या 4ही जणांचा मला ग्रीन सिग्नल मिळाला या स्पर्धेसाठी, कारण त्यांनी हे व्हिडिओ ऐकलेले होते. आणि मग असं ठरलं की स्पर्धकांनी ते व्हिडिओ ऐकावेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्या भागातून त्यांना कळलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी कमेंट करावे. ही स्पर्धा थोडीशी तसं बघायला गेलं तर हे होतं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अवघड होती. याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं साधारणतः 125 ते 150 स्पर्धकांनी भाग घेतला. काही जणांनी 2 भागांना कमेंट केलं, काही जणांनी 20 भागांना कमेंट केलं. असे खूप स्पर्धक होते. म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की याचा सक्सेस असा आहे की साधारणतः 2800 ते 2900 लोकांनी आपले हे 30 भाग पाहिले, जे की आजच्या काळामध्ये आपण 30 सेकंदाचं रील पाहायला सुद्धा आपल्याला जमत नाहीये, पण 3 ते 8 मिनिटाचे व्हिडिओ लोकांनी पाहिले. आणि साधारणतः 70 ते 90 स्पर्धकांनी बऱ्यापैकी संपूर्ण भागांवर कमेंट केलं. मग हे कमेंट केल्यानंतर सुरुवातीला आपलं असं ठरलं होतं की आपण याला 3 बक्षिसं ठेवली होती. पण जशी जशी स्पर्धा पुढे जायला लागली तर माझी काही मित्रमंडळी पुढे आली. मग ती मित्रमंडळी पुढे आल्यानंतर ते म्हणले की आमच्यातर्फे सुद्धा एक बक्षीस आपण देऊयात. तर परवापर्यंत आपण असं ठरवलं की ₹5,110 बक्षीस आपण केली, म्हणजे 3ची 10 बक्षीस झाली. आणि स्पर्धेच्या एंडला जाईपर्यंत आपण आज जी बक्षिसं जाहीर करणार आहोत ती 5,001ची 12 बक्षिसं आपण जाहीर करणार आहोत. तर या कामामध्ये मला नेहमी असं वाटतं की हे जेव्हा आपण एखादं काम करत असतो तर प्रायोजक फार महत्वाचे असतात की जे आपल्याला मदत करतात. तर यामध्ये आपल्याला देऊगावची गोल्ड जिम, जे आमच्या बंधूचीच आहे, सागर गायकवाड, श्रीकांत गायकवाड, त्यांनी आपल्याला एक बक्षीस दिलेलं आहे. आपल्या तळेगाव मधलं समर्थ हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संतोष जमदाडे सर यांनी एक बक्षीस दिलेलं आहे. आमचे मित्र ऍडव्होकेट धनंजय कोदरे सर यांनी एक बक्षीस दिलेलं आहे. रावेत मधली आमच्या मुलांची जे कोचेस आहेत अचिव्हर्स क्रिकेट अकॅडमी यांनी एक बक्षीस आपल्याला दिलेलं आहे. एक आपले शेतकरी मित्र आहेत जे अतिशय कट्टर शिवभक्त आहेत, बाबासाहेब घारे, ही बिलॉंग्स टू बेबेडोळ, त्यांनी एक बक्षीस जाहीर केलं. अहिल्यानगरचे आमचे सुप्रसिद्ध दंतवैद्य विवेकानंद चेडे, त्यांनी एक बक्षीस दिलं. आमचे योगेश दळवी सर म्हणून एक स्वरा एंटरप्राइजेसचे ओनर आहेत, त्यांनी एक बक्षीस दिलं. त्यानंतरचे जे प्रायोजक आहेत ते म्हणजे कुमार संदेश जाधव, जो आमचा बंधू आहे, डॉक्टर तुषार ननपेसे, कामोठे, मुंबई, श्री गणेश प्रतापराव पाटील, यांच्याबद्दल मी सांगेल की हे पनवेलला असतात, इंडस्ट्रियलिस्ट आहेत. माझ्या मुलाच्या बरोबर त्यांचा मुलगा खेळतो, त्यांनी हा कॉन्सेप्ट ऐकून त्यांनी एक बक्षीस आपल्याला इथं दिलं. डॉक्टर शहाजी बारगळ आहेत, आपल्या डॉक्टर वर्षा मॅडमचे बंधू आहे डॉक्टर कीर्तिराज काटे, त्यांच्यातर्फे एक बक्षीस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा एक मित्र आहे डॉक्टर आदर्श मोदानी, तो गेली 10 ते 15 वर्ष US ला असतो. तर मला फार आनंद आहे की तो आता US मध्ये, पण त्यांनी या स्पर्धेसाठी 2 बक्षिसं जाहीर केली. तर ते सगळे पुढे आल्यामुळे मग हा थोडासा एक छान, म्हणजे आपण म्हणतो ना, सगळी खिचडी जमून आली सगळी. आणि आत्ताच्या स्टेजला आपण जे भेटतोय तर आपण आज 12 बक्षिसं जाहीर करतोय. आणि हा जो छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा जागर आहे, हा मला असं वाटतं की जरी हा माझ्या माध्यमातून होत असला तरी ह्या 4-5 माझ्या मित्रांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली खूप छान रीतीने ही स्पर्धा पार पडली. आणि आपण पुढच्या पिढीला आपण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र पोचवायचंय या हेतूने आम्ही सर्वजण जे काम करतोय त्याला एक आधुनिक स्वरूपाचा प्लॅटफॉर्म आपण देऊ शकलो, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि या स्पर्धेची जी बक्षिसं आहेत ती बक्षिसं आपण आज 12 बक्षिसं इथं डिक्लेअर करणार आहोत. पण मी शेवटी एकच सांगेल की आपण जी रोख रक्कम देतोय तर आपण प्रत्येक विजेत्याला एक विनंती करतोय की जरी ती रोख रक्कम असली तरी त्यातनं किमान त्यांनी 1 ते 2 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं विकत घ्यावीत. आणि त्यातनं त्यांनी अजून हा व्यासंग त्यांचा जोपासावा. आणि जे काही विजेते मॅडम आपण आज घोषित करणार आहोत तर त्यांना आपण एक असं हे करतोय की आपण आता नावं त्यांची घोषित करूयात. आणि त्यानंतर त्यांनी उद्यापर्यंत त्यांचा स्वतःचा प्रॉपर ऍड्रेस, त्यांचं सर एक प्रूफ म्हणजे आधार कार्ड असेल किंवा त्यांचा ऍड्रेस प्रूफ असेल ते आपल्याला व्हॉट्सअप करावं आपल्या संपर्क क्रमांकावर. त्यानंतर आपण त्यांचं बक्षीस त्यांना जीपेच्या किंवा फोनपेच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या आपण रक्कम जमा करूयात. धन्यवाद. तर आता या स्पर्धेच्या स्वरूपाचे जी पहिली 3-4 बक्षिसं जाहीर करायची आहेत तर मी डॉक्टर प्रमोद बोराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं आणि बक्षिसं जाहीर करावं.
नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांसमक्ष सांगू इच्छितो की मागील एक वर्षभरापूर्वी डॉक्टर प्रवीण माने आणि आमची चर्चा झाली. त्या चर्चेअंती शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो आणि काय करू शकतो. समाज माध्यमांमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबत अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत आणि संभाजी महाराजांच्या बाबत थोडंसं त्रोटक लेखन आहे. तर आपण जास्तीत जास्त हा संभाजीराजेंचा इतिहास समाजासमोर कसा पोहोचवू शकतो अशी आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. मी सर्वजण त्या चर्चेमध्ये होतो. अर्थात शेवट डॉक्टरांनी 1-1.5 महिना त्याचं पूर्ण वाचन करून पूर्ण 30 दिवसांचे 30 एपिसोड बनवले. यूट्यूब बेसवरती हे सगळे एपिसोड होते आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी इथं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, प्रत्येक गोष्ट संदर्भाने आणि अभ्यासाने डॉक्टरांनी घेतलेली आहे. त्याचं कारण देखील सांगतो की त्यांनी वापरलेले जे संदर्भ ग्रंथ आहेत, डॉक्टर कमल गोखलेंचं संभाजी हे पुस्तक, हा ग्रंथ हा आजही अभ्यासकांना तेवढा दर्जेदार आहे. प्रथम ग्रंथ म्हणून आम्ही त्याला मानतो. डॉक्टर सदाशिव शिवदेंचं ज्वलन तेजस संभाजी हे पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे. वासी बेंद्रेंचं वाचलेलं आहे आणि ह्या सगळ्या ग्रंथांच्या सहित प्राथमिक साहित्य, दुय्यम साहित्य याचा अभ्यास करून ते स्वतः व्यक्त झालेले आहेत. आता हे व्यक्त झाल्याच्या नंतर या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मग आता यावर्षी आपण काय करूयात, पुन्हा संभाजीराजेंचा जागर कसा करता येईल, बलिदान दिवसाच्या निमित्ताने अजून आपल्याला काय करता येईल, हा पुन्हा विचार त्यांनी केला. पुन्हा आम्ही सगळे अभ्यासक मंडळी एकत्र आलो आणि या एका कल्पनेने जन्म घेतला. मी आपल्या सर्वांसमक्ष सांगू इच्छितो, अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने, अतिशय उल्हासाने या सगळ्या स्पर्धेमध्ये देशाविदेशातून लोक सहभागी झाल्याचं आपल्याला इथं दिसून येत आहे. प्रायोजक म्हणून देशाविदेशातून लोक सहभागी झालेले आहेत. लांब लांबच्या, मी इथं पाहत होतो, कोण कोल्हापूरहून सहभागी झालंय, तर कोण लोणावळ्याहून सहभागी झालंय, कोण पुण्यावरून आहे, कुणी पिंपरी चिंचवडहून आहे. अशा दुरून दुरून लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. हा सहभाग आपल्याला हे सांगतो की आम्हाला संभाजीराजेंविषयी विशेष प्रेम आहे. आम्हाला देखील अभ्यास करायचा आहे, पण आम्हाला साधनं तेवढी उपलब्ध नाहीत. म्हणून डॉक्टरांचे हे व्हिडिओ हे एका मैलाचे दगड या क्षेत्रातले ठरतात. मी आपल्या सर्वांसमक्ष सांगेन की डॉक्टर मानेंनी फक्त हे व्हिडिओ बनवून संभाजीराजेंचा इतिहासच समोर मांडलेला नाही आहे, तर त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना देखील घडवणं किंवा त्यांचे कुटुंबीय देखील तेवढ्या सक्षमपणे हे सगळं चरित्र स्वतःच्या जीवनामध्ये पाळतायत, अंगभूत त्यांनी करून घेतलेलं आहे. डॉक्टर वर्षा माने त्यांच्या सौभाग्यवती पूर्ण वेळ शिवचरित्र कसं जगायचं आहे, शंभूचरित्र कसं समजून घ्यायचं आहे. मुलगा आदित्य आहे, त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मोठं कर्तृत्व करून दाखवलंय. क्रिकेट विश्व आहे, अर्थात ते विश्व वेगळं आहे, पण त्यांचे आदर्श कोण, हे डॉक्टर कायम एकच शब्द सांगत आले, फक्त शिवशंभू. याच्यामध्ये कुणीही व्यक्ती महत्वाचं नाही. डॉक्टरांनी काय केलंय, आम्ही कुणी अभ्यासकांनी सपोर्ट केला, सगळे अगदी शून्यावरती. याच्यात महत्वाचं एकच गोष्ट आहे की शिवशंभू चरित्राचा प्रचार आणि प्रसार, या एका गोष्टी खातर सगळे लोक एकत्र येतात. या एका छत्राखाली सगळे लोक एकत्र येतात आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगावं वाटतंय की या छत्राखाली एकत्रित आलेल्या लोकांना आपल्याला वेगळं शिकवावं लागत नाही. ही लोक शिकतात, ही लोक राष्ट्रनिष्ठा शिकतात, ही लोक ध्येयवाद शिकतात, ही लोक आपल्या जीवनामध्ये समर्पित भाव शिकतात, समर्पण शिकतात आणि या सगळ्या गोष्टींमुळं समाज निर्व्यसनी बनतो, चारित्र्य संपन्न बनतो. या सगळ्या गोष्टी होत राहतात. आज मी आपल्या सर्वांसमक्ष 4 नावं ही सांगणार आहे की ज्यांनी दुरून दुरून याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यातलं प्रथम नाव मी सांगतो, कुमारी प्रणाली रामचंद्र माने. ही कोल्हापूरहून सहभागी झालेली विद्यार्थिनी आहे. ती GNM नर्सिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये आहे. तिचं मोठं कौतुक आम्हाला आहे, कारण कोल्हापूरवरून एवढ्या एपिसोड पाहून याच्यामध्ये स्वतःचं नोंद करणं, त्याच्यामध्ये लिहिणं आणि एवढे सगळे एपिसोड पाहणं ही छोटी गोष्ट नाहीये. तिने सहभाग घेतला तर कुमारी प्रणाली रामचंद्र मानेचं विशेष कौतुक. दुसरं नाव मी आपल्या सर्वांसमक्ष सांगतोय, कुमारी काव्या ठाकूर. वय वर्ष 13, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव, दाभाडे. शालेय विद्यार्थिनी आहे, पण शालेय विद्यार्थिनी असताना देखील आपल्या आईवडिलांचा मोबाईल घेऊन या सगळ्या एपिसोड पाहून तिला नेमकं काय व्यक्त व्हायचंय ती झालेली आहे. तिचं एक विशेष कौतुक. तिसरं नाव, कुमारी अनन्या जाधव. वय वर्ष 10,
ही सुद्धा शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. सिंहगड पब्लिक स्कूल लोणावळ्यामध्ये शिकते. मगाशी मी जे सांगितलं कोल्हापूरहून आहेत, मुंबईहून आहेत, लोणावळ्याहून, त्यातली ही लोणावळ्यातली विद्यार्थिनी हिने स्वतः सहभाग घेतलाय आणि छान पद्धतीने क्रमांक 3 तिचा आहे. चौथं नाव मी आपल्याला सर्वांना सांगतोय. ॲडव्होकेट वसुंधरा देशमुख, वय वर्ष 41, नांदेड सिटी, धायरी, पुणे येथून त्यांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे मला एकंदरीत काय सांगायचं आहे सगळ्यांनी समजून घ्यावं. आबालवृद्धांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. कोणी शालेय विद्यार्थिनी आहे, तर कोणी ज्येष्ठ आहेत, कोणी महिला आहेत, निरनिराळ्या प्रोफेशनमधली मंडळी एकत्र येत आहेत. हे एपिसोड पाहतायत, हे संभाजीराजे समजून घेत आहेत आणि व्यक्त होत आहेत. या सर्व गोष्टींच्या अंताला मी आपल्या सर्वांसमक्ष हे नावं डिक्लेअर केलेलीच आहेत. पुढची नावं आमचे मित्र इतिहास अभ्यासक विनय भाऊ डिक्लेअर करणार आहेत. पण आपल्या सर्वांसमक्ष सांगत असताना शेवटाला हेच सांगेल की अंतिमतः तळेगावमध्ये शिवशंभू स्मारकाचं मागच्या वर्षी लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये त्या भूमीमध्ये 100 गडांवरची मृदा आमच्या सचिनराव शेडगेच घेऊन आले होते आणि 100 गडांवरचं जल आम्ही आणलं होतं. तिथे आम्ही त्या जलाने अभिषेक केलाय. ती मृदा त्या मातीत मिसळली. या सगळ्या तळेगावच्या सगळ्या मावळच्या केंद्रस्थानी आज काय शिवशंभू भक्तांचं आश्रयस्थान काय, तर हे शिवशंभू स्मारक आहे. आणि या शिवशंभू स्मारकाच्या माध्यमातून सगळे शिवप्रेमी, सगळे राष्ट्रप्रेमी, सगळे लोक एकत्र येत आहेत. तिथे निरनिराळे कार्यक्रम करतायत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उदयाला आलेलं फळ म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे. तरी मी आपल्या सर्वांना इथे थांबत असताना पुन्हा सांगेल, स्पर्धकांसाठी मी आता बोलतोय की ज्या पद्धतीने, ज्या प्रेरणेने, ज्या उत्साहाने आपण सर्वांनी या सगळ्या संभाजीराजेंचा इतिहास समजावून घेतला, या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या, फक्त ह्या सांगितलेल्या गोष्टी या स्पर्धेपुरत्या राहू नयेत, तर या जीवनात आचरण करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. संभाजीराजांना उणे 32 वर्षांचं आयुष्य मिळालं, शिवाजीराजांना उणे 50 वर्षांचं आयुष्य मिळालं. पण ह्या त्रोटक आयुष्यामध्ये देखील जगात म्हणजे त्याला एक संकल्पना आहे, यावत चंद्र दिवाकर विलसत स्थावत समुंजम होते. जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या आकाशात आहेत तोपर्यंत त्यांची नावं कधी मिटू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला एक श्लोक आठवतोय. त्या श्लोकाने मी माझ्या बोलण्याचा समारोप करतो की कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडा वया मातृभूचे, जगू पांग फेडा वया मातृभूचे. आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. हा सगळ्या भारताचा ध्येय मंत्र फक्त 2 आहेत. हा भारत या 2 रक्तगटांवर उभा राहिला आहे. हा भारताचे 2 अधिष्ठान आहेत, एक शिवाजीराजे, एक संभाजीराजे. या सर्वांचं चरित्र आपण जे समजावून घेतलेलं आहे स्पर्धकांनी, हे चरित्र नाना ठिकाणी तुम्ही पोचवावं, नानाविध माध्यमातून पोचवावं आणि एकंदरीतच सगळा समाज हा शिवशंभू भक्त करावा. म्हणजेच भारताला पुढच्या काळामध्ये कुणी स्पर्धक राहणार नाही. भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने मोठी वाटचाल करेल. धन्यवाद. आज खरं तर गुढीपाडव्यानंतर आपण नव्या वर्षाला पर्वालाही सुरुवात करत असताना अगदी दुसऱ्या दिवशी प्रवीण सरांनी, डॉक्टर प्रमोद कोराडे सर, सचिन दादा, आज हा सगळा समन्वय जुळून आलाय तो एका आगळ्या वेगळ्या विषयाच्या माध्यमातून. तर मागील वर्षी 30 भागांमध्ये 30 वेगवेगळ्या पैलूंवरती व्याख्यान रूपी प्रवास आमच्या डॉक्टर प्रवीण माने सरांनी आरंभला आणि मग पुढचं पाऊल याच्यापेक्षा दमदार असावं हा सरांचा स्वभाव आहे. आणि या स्वभावाला अनुसरून एक मनोदय असं समोर आला की आपण ही स्पर्धा न म्हणता या गोष्टीला हा एक संकल्प म्हणू, हा एक अभिनव उपक्रम म्हणू की ज्या माध्यमातून फक्त आपण एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्याऐवजी जी लोक हा सगळा प्रवास बघतायत त्या व्यक्तींनी त्यावरती व्यक्त व्हावं आणि ते व्यक्त झाल्यानंतर मग त्याचं मूल्यमापन असं न राहता त्यांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याचा प्रभावीपणे आम्ही पण सगळ्या गोष्टी तर बारकाईने पाहिल्यात. खरंच सांगतो आपल्याला की हळूहळू का होईना पण एक प्रवाह, एक वेगळी जडणघडणीची पिढी ही या ठिकाणी तयार होताना दिसते. ही लोक प्रचंड मुलं अभ्यास करतात त्या गोष्टीचा आणि कसं असतं एखाद्या विषयाची गोडी लागणं गरजेचं असतं.
आता आपण जर बघू तर कोविड नंतर लोकांचा संयमाचा कल हा अगदी अलीकडे येऊन थांबलेला आहे. आपण जर बघाल तर आपली पिढी जी असेल किंवा आपल्या आधीची पिढी असेल ती 5 दिवसांची क्रिकेटची टेस्टची मॅच बघायची. नंतरची पिढी आता क्रिकेटचाच विषय निघालाय म्हणून बोलतो. नंतरची पिढी जी आहे ती वन डे मॅचेस बघायची. आत्ताची पिढी ही अगदी 2020 वरती येऊन थांबली. 2020तल्या पण शेवटची 10 मिनिटं. म्हणजे हा संयम सगळ्या संपत चाललेला असताना जवळजवळ 1000 ते 1500 पानांची पुस्तकं या सगळ्या गोष्टींकडं मग वळण्याचा कल किंवा या गोष्टींवरती अभ्यास करायला त्यांना लावण्याची किमया या आपल्या डॉक्टर माने सरांनी करून दाखवली बरं. या 30 भागांनंतर आता जेव्हा सर्वे होतात तर तेव्हा वेगवेगळे विषय ही मुलं मांडत असताना ती मुलं या गोष्टीचा अभ्यास करतायत आणि ते अभ्यास करून मांडतायत हे निदर्शनास नक्की येतंय. बरं, हा वर्ग काय आपल्या तालुक्यापुरता मर्यादित आहे का? हा वर्ग आपल्या तळेगाव दाभाडेपुरता मर्यादित आहे का? हा वर्ग आपला खालची आळी वरची आळी असा मर्यादित आहे का? तर नक्की नाही. आज अनेक म्हणजे देशोपरदेशातून या भागामध्ये कमेंट्स त्याच्यावरती येत आहेत. तिकडची लोक या भागात प्रायोजक होत आहेत. याचं सांगायचं तात्पर्य काय की हा सगळा सरांनी सांगितल्याप्रमाणे हा सगळा वर्ग जो आहे तो या शौर्याच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श भारत घडवण्याकडे तरुणाई ही वाटचाल करताना दिसते. आणि या सगळ्या गोष्टीचा अट्टहास तोच होता, याच गोष्टीसाठी केला होता हा अट्टहास. आणि आज या पर्वाकडे जात असताना पुढची नावं जी आहेत या सगळ्या मुलांची, या सगळ्या स्पर्धकांची असं नाही म्हणणार मी, या अभियानात चाललेल्या सर्व शिवशंभू भक्तांची या मुलांची मी नावं वाचतोय. मगाशी सरांनी 4 नावं वाचून दाखवलेली. कुमार शिवम बबन बोराळे, वय वर्ष 17, विद्या व्हॅली कॉलेज, तुकारामनगर, तळेगाव दाभाडे. असं या विद्यार्थी 17 वर्षाचा मुलगा आहे. मगाशी एक दिदी 14 वर्षाची, 13 वर्षाची आहे. त्याच्यात पुढे आहेत श्री पंजाबराव येडे पाटील, वय वर्ष 40, IT इंजिनियर आहेत, आपल्या पिंपरी चिंचवडचे आहेत. त्याच्या पुढचं नाव आहे सौभाग्यवती सपनाताई रवी जाधव, वय वर्ष 44, गृहिणी आहेत, आपल्या तळेगाव दाभाडे नगरीतल्या आहेत. आणि त्यानंतर नाव आहे सौभाग्यवती राजश्री मोहिते पाटील, ताई कोल्हापूरच्या आहेत, वय वर्ष 30, प्रोफेशन प्रायमरी स्कूल टीचर. शिक्षक वर्ग आहे, विद्यार्थी वर्गही आहे, IT मॅनेजर्स आहेत आणि गृहिणी आहेत. असा सगळा संचय हा येऊन थांबताना या प्रत्येक वर्गातील लोक हे अभ्यासपूर्ण व्यक्त होत आहेत बघा. आणि हेच कुठंतरी अपेक्षित होतं. या गोष्ट असं असतं ना की एखादा उपक्रम करायचा असेल तर त्या उपक्रमाला फक्त बोलायचा अवधी असतो की बाबा ही मोहीम करायची आणि ती सगळी लोक त्या गोष्टीला आवर्जून तयार होते, कारण विश्वास असतो की हा माणूस प्रामाणिक आहे, याचे प्रयत्न प्रामाणिक आहे. तसंच काहीच प्रवीण सरांच्या बाबतीत आहे. आजपर्यंत स्वतःसाठी काही असं स्पर्धा बघा तुम्ही की पूर्वी बक्षिसं किती होती आणि आता बक्षिसं कुठपर्यंत जाऊन थांबलेली. कुठलाही हेतू जेव्हा प्रामाणिक हेतू घेऊन आपण पुढे जाऊ तर त्याला उभे राहणारी लोक ही भेटत असतात, प्रामाणिकपणे साथ करणारी लोक ही भेटत असतात. आणि ही साथ करायला ज्याने हा मनोदय बांधलेला आहे त्या माणसाचा सच्चेपणा देखील कारणीभूत होतो आणि तो सरांनी कमवला आहे मी नक्की या ठिकाणी सांगेन. अशी माणसं फार कमी असतात समाजामध्ये की जी फक्त द्यायचं काम करत असतात, आपलं दायित्व करत असतात, या समाजाप्रती आपलं असलेलं कर्तव्य सांभाळत असतात. सर आपण हे जे काही हा प्रवास आरंभला तर ते यशस्वी होताना दिसतोय. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य, आपले जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी साध्य झालेले दिसतात. या सर्व उपक्रमांना पहिल्यांदा आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढची सूत्र सचिन भाऊकडे देतो. जय शिवराय. शेवटचे 4 शिवशंभू भक्तांची नाव मी जाहीर करणार आहोत, परंतु त्याआधी एकच बोलू इच्छितो की पुरंदरावरती जो शिवशंभू सूर्य जन्माला आला तो वडूतोळापर्यंत गेला. या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये औरंगजेबाला झिरीत आणून हे स्वराज्य ज्यांनी राखलं त्या शिवशंभू चरणी पहिल्यांदा आम्ही सर्व विनीत आहोत.
या 9 वर्षाच्या काळामध्ये हा महाराष्ट्र त्यांनी राखला, म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण बसलेलो आहोत. आणि ह्या भारताचं जे साम्राज्यामध्ये आज आपल्याला जे स्वरूप दिसतंय हे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम साहेब आणि त्यानंतर ताराणे साहेब आणि नंतर छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या पूर्ण ज्या 8 पिढ्या या ठिकाणी खर्ची पडलेल्या आहेत, त्या 8 पिढ्यांच्या ऋणामध्ये आपण कायम राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळं आज हा अख्खा भारतवर्ष एक संध राहण्यासाठी स्वरूप आज मिळालेलं आहे. तरी आता या स्पर्धेची पुढची 4 बक्षीस आहेत ती मी जाहीर करू इच्छितो. 9वं बक्षीस आहे कुमार स्वराज्य सोमनाथ कोराळे, वय वर्ष 11, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे. वय वर्ष 11 आहे, परंतु शंभू चरित्राचं कुठेतरी आपण काहीतरी लिहावं हे त्या मुलाला वाटलं असेल, कारण त्याच्या आईने ती कुठेतरी प्रेरणा दिली असेल. जसं जिजाऊंनी शिवबांना प्रेरणा दिली आणि शिवशंभू पूर्ण स्वराज्य निर्माण झालं, तसंच या मुलामध्ये जरी त्यांच्या आई वडिलांनी याला मदत केली असेल, परंतु ती कुठेतरी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, ही सर्वात वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. यामध्येच आमचे एक आता डॉक्टर श्री समीर लक्ष्मण भोसले, वय वर्ष 31, व्यावसायिक आहेत, खामशेटमध्ये राहतात. ह्यांचं आता माझ्या ओळखीचे परिचित आहेत, त्यांचं मेडिकलचं दुकान आहे. म्हणजे व्यावसायिक लोक पण या दृष्टिकोनातून वेळ काढून ही चरित्र अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सौ कालिंदी कसपटे देवाडे, वय वर्ष 50 आहे, प्रोफेशनल शिक्षिका आहेत आणि तळेगाव दाभाडेमध्ये राहणारे आहेत, पुणे या आहेत. एक मिनिट फक्त बोलतो. कालिंदी देवडे मॅडम बद्दल मी एक सांगेल सर. म्हणजे तळेगावमध्येच राहतात मॅडम, अगदी खेडेगावातल्या शाळांमध्ये ते शिक्षिका आहेत. तर मागच्या वर्षी जी 30 व्हिडिओ मी केले होते, यांनी मला न सांगता ते 30च्या 30 व्हिडिओ त्यांनी लिहून काढलेले आहेत. म्हणजे माझा वर्ड टू वर्ड त्यांनी वहीत लिहून काढलेला आहे सर. ह्या वर्षी त्यांनी परत ते सगळं ऐकून त्यांनी ते कमेंट केलं, हा मुद्दा वेगळा आहे. पण लास्ट इयर जेव्हा आपण काहीही नव्हतं केलेलं, तेव्हा त्यांनी 30च्या 30 व्हिडिओ ऐकून एका वहीमध्ये पूर्ण शंभू शौर्य गाथा लिहून काढली होती सर. म्हणजे 30 भाग पूर्ण त्यांनी लिहिले होते मागच्या वर्षी. शेवटचं एक बक्षीस जाहीर करतोय, कुमारी संस्कृती विश्वनाथ येवले, वय वर्ष 14, देशमुख विद्यालय लोणावळा. ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सामील झालेल्या सर्व शिवशंभू भक्तांचं मनपूर्वक आभार. आपण या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन शिवशंभू चरित्राचा अभ्यास केला आणि याच्या पुढेही आपण या सर्व व्हिडिओ पाहून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. मी डॉक्टर प्रवीण माने यांना विनंती करतो की त्यांनी पुढील आभार प्रदर्शन करावं. एक प्रश्न आहे माझा. मी आता सगळी बक्षिसांची यादी ऐकली, त्याच्यामध्ये 8 महिला आहेत किंवा मुली आणि 4च मुलं आहेत, तर त्या संदर्भात काय सांगा मॅडम? लास्टचं आता जे 2 मिनिटं बोलायचे ना, तेच मला ऍक्च्युली तुम्ही डायरेक्ट त्या यालाच हात घातला, म्हणजे विषयालाच हात घातला. तर हे जे आहे ना, म्हणजे टू बी फ्रँक, म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा आता ही जी तुम्हाला आम्ही 4-5 मंडळी दिसतोय, आम्ही एका म्हणजे शिवशंभू चरित्राच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही एक स्टेज पार केलेली आता, म्हणजे स्पष्टपणे. म्हणजे विनय दाभाडे सरांचं कार्य किती मोठं आहे, यांचं कार्य किती मोठं आहे, यांना आता कुणी अप्रिशिएट करायची गरज नाही. यांचं कार्य किती मोठं आहे काहीच गरज नाही. पण जेव्हा आमच्यासारखे लोक काहीतरी काम करायचा प्रयत्न करतात तेव्हा आनंद तेव्हाच होतो जेव्हा असं काहीतरी पाहायला मिळतं. म्हणजे 12 मध्ये जसं भाऊंनी सांगितलं किंवा सरांनी सांगितलं की याच्यामध्ये एक ऍडव्होकेट महिला आहेत, 2 शिक्षिका महिला आहेत, 1 गृहिणी आहे, 2 विद्यार्थिनी आहेत. तर हे सगळ्यात मोठं टास्क हे होतं की 4 मिनिट ते 8 मिनिटाचे व्हिडिओ ऐकायचे. ते व्हिडिओ मॅडम कमीत कमी 2 ते 3 वेळा ऐकायला लागायचे. त्यानंतर तुम्हाला ते ग्रास्प व्हायचं, कारण की ते तेवढं इझी नाहीये समजायला. किचकट चरित्र आहे, संभाजी महाराजांचं चरित्र आहे, समजायला जड आहे, म्हणून तर कमी वाचलं जातंय. बरोबर आहे ना सर, की समजायला अवघड आहे. आणि आनंद तोच आहे की आपण जी आता नावं डिक्लेअर केली, या 12 मध्ये 8 महिला आहेत. म्हणजे मी असं म्हणेल की या स्पर्धेचं किंवा उपक्रमाचं हे खरं यश आहे ऍक्च्युली. की असं कदाचित मला नाही वाटत की कुणी बसून एवढं वाचन केलं असतं. ते या स्पर्धेचं मी खरंच म्हणतो मॅडम की हे यश आहे. आणि हे आम्हाला सगळ्यांना पुण्य लागेल. त्यांच्या घरात जर असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज घडले तर तिथं कुठेतरी आमचा 5-6 जणांचा खारीचा वाटा राहील. बाकी काय सर विचार? शेवटी मी एकच म्हणेल की जसं सर म्हणले की स्पर्धा नव्हती तर हा उपक्रम होता.
हा उपक्रम म्हणजे खरं तर छत्रपती संभाजी महाराज चं चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक ध्यास आहे. आणि हा ध्यास मी आपल्या सर्वांसमोर एक सांगेल, जे आता फेसबुक लाईव्ह बघतायत किंवा युट्यूब लाईव्ह बघतायत, की आपण जे या मावळच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जीव आहे, मी नेहमी कुठे गेले की सांगतो की या मावळच्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय, छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय, संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्श झालाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं आपल्याला हे लाभला म्हणजे सहवास लाभला. तर माझ्या मते संपूर्ण भूतलावर इतकी पवित्र जागा असू शकत नाही जेवढं मावळ किंवा तळेगाव दाभाडे आहे. तर आमच्यासारखे जे काही लोक आहेत जे निस्पृहपणे या कार्यासाठी पुढे येत आहेत आणि त्यांना मदत करणारे तुम्ही जे आहात, या सर्वांनी एकत्र येऊन असंच हे शिवकार्य शंभू कार्य करत राहिलं पाहिजे. अशाच पुढच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घ्यावा. आणि शेवटी आम्ही जे 5 जण आहोत, 6 जण आहोत, जे आम्ही काम करतोय, आमचं एक ध्येय आहे. जसं बोराडे सर त्यांच्या व्याख्यानाच्या सरते शेवटी नेहमी सांगतात किंवा विनय सर सांगतात की जे कोणी आत्ता फेसबुकवर किंवा कोणी ऐकते, प्रत्येक व्यक्तीला, महिलेला, पुरुषाला किंवा विद्यार्थ्याला माझं एकच शेवटचं सांगणं आहे आमच्यातर्फे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम जसे ऐकतोय आपण, तर एक लक्षात घ्या, ही फक्त शौर्य गाथा नाहीये. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपण आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं हा मूलमंत्र तुम्हाला जेव्हा कळेल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज चरित्र हे टॉनिक आहे. ते टॉनिक प्रत्येक आईने आपल्या मुलाला द्यावं, प्रत्येक युवकाने ते आपल्या प्राशन करावं आणि ह्या चरित्रांचा वापर करून जसा देश, देव आणि धर्म जगवला पाहिजे, तसंच तुमच्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय तिथलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा मावळा झाला पाहिजे, हा आमच्या सर्वांचा उद्देश आहे. आपण सर्वजणांनी या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्व पत्रकार बंधू भगिनी इथं आले, त्यांनी या छोट्याशा कार्यक्रमाला इतकं छान कव्हरेज दिलं, लास्ट मोमेंटला बोलवून दिलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि लास्टला एकच सांगेल की हे जे माझे 5-6 मित्र आहेत यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक व्याख्यानाला तुम्ही या आणि जे निस्पृह शिवकार्य करत आहेत त्यांना सर्वांना मदत करा आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या आयुष्यातल्या शाश्वत स्वराज्याच्या निर्मितीकडे मार्गक्रमण करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद.